जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी खवाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगत विद्वान देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांचा गाथा पाचवा वेद म्हणून मान्य झाला असे संत विभूषित सदैह वैकुंठ गमन जिजाई रमण असणारे थोर साधू तुकोबाराय यांचा सेवेकरता घेतलेला अभंग आहे। या अभंगातनं जगद्गुरु तुकोबाराय तिघांना धन्यता देतात। पहिली धन्यता सात्विक मुलाला आणि मुलीला, दुसरी धन्यता त्यांच्यावर संस्कार घडवणाऱ्या आई बापाला आणि तिसरी धन्यता ज्या कुळात जन्माला आलाय त्या कुळाला। मुलगा सर्वस्वानं नालायक निघाला की देव कार्यात परमार्थिक निघाला याचं श्रेय जात कोणाच्या वाट्याला ते अभंग सांगतोय। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरीख वाटे दे, पण कोणते तर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। मुलगा जर नालायक निघाला आणि त्याची आई जर सांगू लागली की माझा मुलगा बिघडला तर तो मुलगा बिघडायला सर्वस्वानं आई जबाबदार आहे, सर्वस्वानं जबाबदार आई आहे। याचं कारण सांगत असताना सांगितलंय की पहिला जो संस्कार असतो हा पहिला संस्कार जर गर्भातच झाला नाही तर येणारी संतती ही कशी निर्माण होते हे त्या मातेलाही सांगता येत नाही। संस्कार घडणं कशात आहे तर गर्भात संस्कार घडणं। आज आळंदीत एक चौथीला मुलगा आहे, चौथीला त्याची अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी मुखदगत आहे, तोंड पाठ आहे। कुठलीही ओवी कशीही विचारा त्याचा मागचा संदर्भ विचारा आणि पुढचा संदर्भ विचारा। चौथीचं मुलगा अक्षर चुकत नाही। चौथीच्या मुलाची अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी तोंड पाठ आहे। याचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? त्या मुलाची ज्ञानेश्वरी तोंडपाठ का झाली? त्याच्या आईनं तो गर्भात असताना 9 महिन्यात 108 पारायण केली ज्ञानेश्वरीची। 108 ज्ञानेश्वरीची पारायण झाली त्या मातेची अजान वृक्षाखाली। आणि तेव्हा कुठं त्या मुलाला आज चौथीला असताना ज्ञानेश्वरी मुखदगत झाली। महाभारतातली कथा आपण ऐकतो, त्या महाभारतातल्या कथेमध्ये अभिमन्यू नावाचा अर्जुनाचा मुलगा हा चक्रव्यूह कसा भेदायचा ही आईच्या गर्भात शिकला। अर्जुन गोष्ट सांगत होता की चक्र